हाय, मी तेजू स्वागत करते तुमचं आणखीन एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज तुमच्याशी माझं सायंकाळचं रुटीन शेअर करणार आहे। सायंकाळी माझं काय काय रुटीन असतं ते आज तुम्ही नक्की पहा। तर सगळ्यात अगोदर संध्याकाळची दिवाबत्ती करून घ्यायची। 6चा टाइम झाला की माझा फिक्स टाइम असतो, 6च्या नंतर दिवाबत्ती करायची। दिवाबत्ती झाली की मन कसं अगदी फ्रेश आणि प्रसन्न होऊन जातं। त्यानंतर मग पुढच्या कामाची तयारी सुरू होते। चला तर मंडळी, आज मी तुमच्याशी सायंकाळच्या रुटीनचा शेअर करते। त्यासोबत आज थोडीशी युनिक रेसिपी तुमच्याशी शेअर करते मी, जी की तुम्ही कधी खाल्ली नसेल अशी रेसिपी आहे। तर चला सुरुवात करूया। दाखवते कोणती रेसिपी आहे। तर फ्रेंड्स, हे आहेत फणसाचे काप। तर आज आपण याचीच भाजी बनवतोय, फणसाची रेसिपी खूप छान आणि टेस्टी लागते। एकदा नक्की ट्राय करून पहा। तर अगोदर पाणी घ्यायचं गरम करून, त्यामध्ये ते कापलेले फणसाचे काप टाकायचे, जेणेकरून ती भाजी पटकन शिजन, आपल्याला टाइम लागणार नाही त्यासाठी। भाजी तर त्यामध्ये मी आज कांद्याची प्युरी अगोदर व्यवस्थित परतून घेते। त्यानंतर त्यामध्ये तेजपत्ता, जिरी मोहरी टाकली। जिरी मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची। तेजपत्त्याचे म्हणजे चांगला फ्लेवर उतरला पाहिजे त्यामध्ये। व्यवस्थित परतून घेतलं की टेस्ट आपोआप छान लागते भाजीची। त्यानंतर टोमॅटोची प्युरी, अद्रक लसूणची पेस्ट सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये आपण जेव्हा ग्रेव्हीची भाजी बनवतो त्यामध्ये काय होतं की भाजी एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं। तर त्यासाठी काय करावं, तर आपण आहे ना त्यामध्ये काजूची पेस्ट करून आपण त्या भाजीमध्ये टाकली ग्रेव्हीच्या, तर भाजी खूप छान लागते आणि त्याची कन्सिस्टन्सी तेवढी, थिकनेस पण तेवढा छान येतो।
असं पाणी एकीकडे पळत नाही किंवा भाजी एकीकडे असं होत नाही, तर छान होती भाजी. तर त्यानंतर मग मी त्यामध्ये घरचा आपला मसाला टाकला. गरम मसाला, धनिया पावडर, हळदी, आणखी थोडीशी लाल तिखट, सर्व मसाले मिक्स करून घरगुती जास्त नॉर्मल मसाले, जास्त दुसरे कोणते मसाले टाकायची गरज पडत नाही. ते मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून परतून घ्यायचं. ते मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घेतले की आपोआप भाजीला पण छान फ्लेवर येतो. सगळं व्यवस्थित परतून घेतलं. त्यामध्ये थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते भिजवून त्यात टाकलं, कारण मसाले खाली करपायला नको, त्यासाठी थोडंसं पाणी टाकलं की मसाले आपले छान शिजून निघतात. त्यानंतर भाजी चांगली मिक्स करून मसाले चांगले परतून घेऊन हलवून त्यामध्ये आपण जे शिजवलेले फणसाचे काप होते ते त्यामध्ये टाकायची भाजीमध्ये. त्यानंतर भाजीला छान फ्लेवर यावा यासाठी आपण वरतून ना थोडीशी कसुरी मेथी टाकायची, जेणेकरून छान सुगंध पण येतो आणि टेस्टला पण छान लागते. त्यानंतर हिरवीगार अशी कोथिंबीर पण वरून पेरून द्यायची. कोथिंबीरीने पण खूप छान टेस्ट लागते. तर अशा प्रकारे आपली भाजी तयार आहे. फक्त मसाले व्यवस्थित परतून द्यायचे, बाकी मग खूप छान लागते ही भाजी. आणि अगोदर चांगले शिजवून घेतलं की फक्त शिजायला थोडासा वेळ लागतो, पण अगोदर पाण्यामध्ये मीठ टाकून शिजवून घेतली की नंतर मसाल्यांमध्ये थोडे वेळ 5 ते 10 मिनटं फ्लेवर येईपर्यंत चांगलं झाकून ठेवायचं आणि मग नंतर